मागील 2 व्हिडिओजमध्ये आपण मल्हारी मार्तंड षडयात्रांमध्ये म्हणजेच खंडोबाच्या नवरात्रामध्ये घट कशाप्रकारे बसवले जातात व भगवान शिवशंकरांनी खंडोबा देवाचा अवतार का व कशाप्रकारे घेतला हे जाणून घेतले आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चंपाषष्ठीबद्दल माहिती पाहणार आहोत। खंडोबा देवाचे सुरू असलेले मणी व मल्ल असुरांसोबतचे युद्ध सलग 6 दिवस चालले व 6व्या दिवशी म्हणजेच षष्ठी दिवशी खंडोबा देवांनी मणी व मल्ल या 2 असुरांचा वध केला व हे युद्ध चंपक वनामध्ये चालले, म्हणून या षष्ठीला चंपाषष्ठी हे नाव पडले। या दिवशी विजयोत्सव साजरा केला जातो। याचेच प्रतीक म्हणून महाराष्ट्रातील ज्या ज्या घराण्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्या सर्व घराण्यांमध्ये त्यांच्या प्रथेप्रमाणे चालत आलेले कुळाचार पार पाडले जातात। या दिवशीचा महत्त्वाचा कुळाचार म्हणजे तळी भरणे व देवाला नैवेद्य दाखवणे। षष्ठी दिवशी देवाची महाअभिषेक घालून पूजा केली जाते। त्याचप्रकारे महानैवेद्य अर्पण केला जातो। यामध्ये प्रामुख्याने खंडोबा देवाचे आवडते वांग्याचे भरीत, कांद्याची पात व बाजरीची भाकरी हा प्रमुख नैवेद्य मानला जातो। तर काही ठिकाणी रोडगा व पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवला जातो। तसेच पुरण घालून कणकेचे उकडून तयार केलेले 5 दिवे व 2 मुटक्यांनी देवास ओवाळले जाते व तळी उचलली जाते। कोटंबा भरला जातो व कुत्र्यास घास दिला जातो। 6 दिवस सोडलेल्या माळा उतरवून घट विसर्जन केले जाते। देवास दाखवलेले भरीत व बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य प्रसाद म्हणून भक्षण केला जातो व कुटुंब प्रमुख या दिवशी उपवास सोडतात। तळी कशाप्रकारे भरली जाते? एका ताम्हणामध्ये विड्याचे पान, सुपारी, पैसा, भंडारा व खोबरे ठेवून ते ताम्हण 3 वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार अशी मोठ्या आवाजात घोषणा केली जाते। तर कशी वाटली ही चंपाषष्ठीविषयीची माहिती मला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।